मराठीसाठी मराठी माणूस एकवटला जाणार आहे आणि हा महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा मराठी माणूस हा पुढे आलेला आहे. त्यामुळे हा मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मी गुजराती आहे म्हणून असं सांगतोय की आपली मुंबई हे जे वर बसलेले दोन गुजराती आहेत ना, लय डेंजर आहेत. मी गुजराती म्हणून मला अनुभव आहे त्यांचा. जर त्यांनी ठरवलं की मुंबई महाराष्ट्रापासून दूर करायची आणि जर मराठी माणूस गाफील राहिला या निवडणूकमध्ये तर तुम्ही लिहून घ्या, मुंबई महाराष्ट्रापासून दूर होणार होणार म्हणजे होणार. काम करतायत त्यांच्याकडे आता ताकद आणि हिंमत राहिलेली नाही आहे. त्यांनी आता गिरी सुरू केलेली आहे. कारण आज जे बघताना एक म्हणतो मराठी गई भाड में, एक म्हणतो मराठी गई खड्डे में, एक म्हणतो मराठी गई तेल लेने. म्हणजे काय आहे, यांना एवढी हिंमत येते कुठून? राज ठाकरेंच्या मिशन मुंबईला सुरुवात झाली आहे आणि आता आपण बघू शकतो की कशा प्रकारे संपूर्ण मुंबईमध्ये राज ठाकरे फिरतात. अशातच ते आज कुर्ल्यामध्ये आले होते आणि आपण कुर्ल्यातील काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय, जाणून घेतोय की कुर्ल्याचं नक्की माहोल काय, राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर त्यांना नक्की काय वाटतंय. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत. काय सांगाल, राज ठाकरे आज खूप वर्षांनी कुर्ल्यामध्ये आले होते, कसं वाटतंय? सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. जवळजवळ 19 वर्षांनी सन्माननीय राजसाहेब आज कुर्ला विधानसभेमध्ये आलेले आहेत आणि आता ह्या निवडणुकीचं वातावरण बघता माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गटातून आणि मनसेतून अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत आणि त्यांना उभारी मिळावी, एक नवीन ऊर्जा मिळावी, एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं, यासाठी सन्माननीय राजसाहेब आज मध्यवर्ती कार्यालय. मात्र पाहायला गेलो तर ही जी निवडणूक आहे, ठाकरेंच्या मते मराठी माणूस एकत्र व्हायला पाहिजे. कुर्ल्यात बघायला गेलो किंवा आपण हा जो सगळा उपनगरचा पट्टा बघायला गेलो, मराठी माणसाची संख्या कमी होते. फटका बसेल? नाही, तुम्ही जो बोलताय त्याप्रमाणे कुर्ला ही गिरणी कामगारांची वस्ती आहे. इथे आपल्याला माहिती असेल तर स्वदेशी मिलसारखी एक जुनी मिल होती, मराठी माणूस होता. आज चुनाभट्टीचा आपल्याला इतिहास माहिती असेल तर चुनाभट्टीच्या पूर्वेला आणि पश्चिमेला सर्वेश्वर मंदिर आहे. तिथे एक यात्रा भरायची, त्या यात्रेमध्ये पण कामगाराच्या वतीने सगळी देणगी होऊन हा मराठी वस्ती आहे. त्यामुळे इथेही मराठी प्रतिनिधी निवडून येईल हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो. मात्र हे सगळं जरी असलं तरी देखील ही जी निवडणूक आहे ती महायुती विरोधात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एका वेळेस पंतप्रधान पण येतील आपल्या मुंबईमध्ये, प्रचार करतील. कसं तोंडणार ह्याला? बघा, ही जरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जरी नेते आले पण मराठीसाठी मराठी माणूस एकवटला जाणार आहे आणि हा महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा मराठी माणूस हा पुढे आलेला आहे. त्यामुळे हा मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि यासाठी सगळे मराठी माणूस एकत्र एकवटले जातील आणि यावेळेला मराठी महापौर असणार हे निश्चित आहे. मात्र दादा, पाहायला गेलो तर जर एकीकडे मराठी माणूस एकवटला आणि मराठी माणसाविरोधात इतर समाजाचे लोक एकवटले, गुजराती असतील, मारवाडी असतील, युपीतले असतील किंवा इतर सगळे असतील, ते एकवटले, मराठी विरुद्ध मराठी मुद्दा झाला तर तेही एकवटू शकतात की? बघा कसं आहे ना, आता जी वेळ आहे तिथे मराठी माणसांना एकवटलावाच लागणार आहे, त्यांना एकत्र यावंच लागेल. बघा, मी गुजराती आहे, माझे जे गुजराती मित्र आहे ना ते माझ्यासोबत बोलतात की अरे महेंद्र, मराठी माणूस 4 लोकांमध्ये जातात. बघ, आम्ही गुजराती आहे, आम्ही फक्त भाजपबरोबर राहणार, महायुतीबरोबर राहणार. माझे उत्तर भारतीय मित्र पण सांगतात की आम्ही फक्त महायुतीबरोबर राहणार. मराठी माणसांचे मतं इकडे तिकडे जातात. पण आता हे जेव्हा मी ऐकतो ना तेव्हा मला कुठंतरी वाईट पण वाटतो. म्हणून मी ना तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन करणार आहे आणि मराठी माणसांना आवाहन करणार आहे, यावेळी ना यांना दाखवून द्या की मराठी माणसांनी जर निर्णय घेतला की आम्हाला जर ठाकरे बंधूंना मुंबईचा महापौर बनवायचा आहे तर आम्ही 100% मराठी मतदान एकत्र ठाकरे बंधूंना जाणार. आणि मी तुम्हाला सांगतोय, मराठी माणसांना समज आलेली आहे. कारण आज जे बघताना एक म्हणतो मराठी गई भाड में, एक म्हणतो मराठी गई खड्डे में, एक म्हणतो मराठी गई तेल लेने. म्हणजे काय आहे, यांना एवढी हिंमत येते कुठून? मला सांगा ना. जेव्हा ठाकरे बंधू सत्तेवर होते, बरोबर आहे, तेव्हा कधी कुणाची हिंमत होती का मराठी माणसांबद्दल, मराठी भाषेबद्दल बोलायची? कुठंतरी जे सत्तेधारी आहेत ना ते त्यांना सपोर्ट करताय पाठीमागून की तुम्ही बिंदास बोला, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. कारण यांना असं वाटतंय की मुंबईमध्ये आता 35 ते 40% मराठी झालेले आहेत, 60% इतर लोक आहेत. तर हे 60% बल्कमध्ये आपल्याला भेटले पाहिजे आणि मराठींचे 10% भेटले तरी खूप आहेत. पण कुठंतरी मी मराठी माणसांना विनंती करतोय, जे 35-40% आपण आहोत ना, एकत्र ठाकरे बंधूंना मतदान करा. नाहीतर तुमची मुंबई, म्हणजे मी गुजराती आहे म्हणून असं सांगतोय की आपली मुंबई हे जे वर बसलेले दोन गुजराती आहेत ना, लय डेंजर आहेत. मी गुजराती म्हणून मला अनुभव आहे त्यांचा. जर त्यांनी ठरवलं की मुंबई महाराष्ट्रापासून दूर करायची आणि जर मराठी माणूस गाफील राहिला या निवडणूकमध्ये तर तुम्ही लिहून घ्या,
मुंबई महाराष्ट्रापासून दूर होणार म्हणजे होणार. म्हणून मी मराठी माणसांना आवाहन करतो आणि एक विनंती करतो, कृपया ठाकरे बंधूंच्या पाठीमागे उभे राहा ठामपणे आणि त्यांना सपोर्ट करा. आणि फक्त मशाल आणि रेल्वे इंजन हे दोनच चिन्ह बघा, बाकी कुठलं चिन्ह बघू नका. कारण आता बरेच लोक लालच देणार आहे, कोण छत्री देणार, कोण म्हणजे छत्री दिली. मात्र नगरसेवक भाजपकडे जास्त आहेत, म्हणजे महायुतीकडे जास्त आहेत. आमदार आपला एकही नाही आहे. आपण पराभव खूप मोठा बघितला आहे. 14 पासून आपण विचार केला तर मनसेने पराभवच बघितला आहे. आता तुम्हाला का वाटतं की मराठी माणूस तुम्हाला साथ देईल? नाही ना, मराठी माणसांबरोबर जे व्यवहार चालू आहे मुंबईमध्ये, मला त्याच्यावरनं वाटतं आहे का मराठी माणसांना वाईट नाही वाटत की एक उत्तर भारतीय कोण असेल. मी बघा परत सांगतो, ते उत्तर भारतीय नाही, ते मराठी द्वेषी आहेत. समजलं ना? हे जे बोलतात ना की मराठी काही तेल लेणे, मराठी तर का मराठी माणूस हे ऐकून का खुश होत असणार? मराठी माणसाला राग आहे तो, पण मराठी माणूस हे दाखवणार कुठं? हे मतदानामध्ये दाखवणार मराठी माणूस. रेल्वे इंजन आणि मशालच्या बटन दाबून हे दाखवणार की तुम्ही जे बोललात ना, मराठी गई खड्डे में, मराठी गई भाड में, आता तुम्ही जा खड्ड्यामध्ये आणि तुम्ही जा भाडमध्ये. आता मुंबईचा महापौर मराठीच असणार आणि ते ठाकरे बंधूंचा असणार. मात्र विरोधकांचं म्हणणं असं आहे की जर ठाकरेंचा महापौर झाला तर तो खान असेल. यावर तुम्हाला काय वाटतं? त्यांना 100% खात्री आहे की महापौर मराठीच होणार आहे, म्हणून ते गैरसमज पसरवण्याचं काम करतायत. त्यांच्याकडे आता ताकद आणि हिंमत राहिलेली नाही आहे. त्यांनी आता सुरू केलेली आहे. त्यांना असं बोलायला तरी लाज वाटते का की ठाकरे बंधूंचा महापौर हा खान असेल? हे अतिशय खोटं आहे आणि सगळ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे की ठाकरे बंधू हे मराठी माणसासाठी ठामपणे आजपर्यंत उभे आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून मराठी माणसाला न्याय देण्याचं काम ठाकरे बंधूंनी केलेलं आहे. आणि आज जे विरोधक आहेत त्यांच्याकडे दुसरी कोणतीही कामं राहिलेली नाहीत. जेवढी विकास कामं केली त्या सगळ्या विकास कामांमध्ये त्यांनी घोटाळे केलेले आहेत. जनतेचं दुर्लक्ष कसं त्या ठिकाणी लक्ष कसं वळवायचं याकडे त्यांचं लक्ष आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांना रेसिप्रोकल काय कोणता तो एक बॉन्ड मिळतो, तो जे फंड मिळतो, पक्षाला निधी मिळतो, तो मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. आणि तोच पैसा उद्या कुठेतरी वाटण्याचं काम हे करणार आहेत. आणि हे सगळं जनतेची दिशाभूल करतात आणि खान आणि कोण कुरेशी होईल असं सांगतात. हे साफ खोटं आहे. मात्र आपण बघायला गेलो तर मुंबईतला जो मतदार आहे तो जास्त करून मराठी आहे असं म्हटलं जातं. मात्र उपनगरात जर आपण गेलो तर उपनगरामध्ये आपण दिसतं आहे की मराठी टक्का खूपच कमी होतो आहे. वेस्टर्न साईडला तो खूपच कमी होतो आहे. अशा वेळेस नक्की याला मनसे किंवा ठाकरे बंधू कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील? कारण की जर तो टक्का वाढतो आहे तर याला आपल्याकडे उत्तर काय आहे? याचमुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेहमीच म्हणतात की मुंबई आपल्या हातातून चाललेली आहे. मुंबईला वाचवण्यासाठी सर्व मराठी जनांनी एकत्र आलं पाहिजे. कुठेतरी वस्त्या बसवण्याचं काम, परप्रांतीयांचे लोंढे मुंबईमध्ये आणण्याचं काम या सर्व परप्रांतीयांकडून, या दिल्लीतल्या 2 ठगांकडून सुरू आहे. आज गुजरात मुंबई गिळण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे, परंतु त्यांचं स्वप्न आजही कधी पूर्ण होणार नाही, कारण मराठी माणूस मध्ये उभा आहे. लाडक्या बहिणींनी त्यांना पाठिंबा खरं तर दिलाच नव्हता. ईव्हीएम मशीननी जो घोटाळा केला आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलं. पण लाडक्या बहिणींची जी सुरक्षा आहे, आज देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, जसे ते गृहमंत्री झाले त्यापासून तुम्ही विचार करा, महिलांवरती अत्याचार जास्त वाढत राहिलेले आहेत. बरोबर, त्याच्यावरती त्यांच्याकडे पर्याय नाही. आम्हाला 1,500 रुपये देत आहे ते देऊ नका, पण महिलांना सुरक्षा वाढवा आणि पोलिसांचे हात मोकळे करा, जेणेकरून महिला सुरक्षित राहतील. आज लहान लहान मुलीसुद्धा सुरक्षित नाही. शाळेमध्ये मुली गेल्या तरी सुरक्षित नाही, क्लासमध्ये नाही, कुठेही नाही. परंतु आम्हाला 1,500 रुपये तुम्ही देऊ नका. लाचारी आम्हाला नको आहे तुमची, परंतु जे पोलिसांचे हात मोकळे करा. जसे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झालेत ना, तर मी तर सांगते बीजेपी आल्यानंतरच महिलांवरती जास्त अत्याचार वाढलेले आहेत. बरोबर. ज्यावेळेस RR पाटील होते एका दिवसामध्ये त्यांनी बिअर बार बंद केले होते, परंतु आज यांनी 24 तास खुल्ले केलेले आहेत. म्हणजे ही कुठंतरी भ्रष्टाचारी सरकार आहे हे आम्हाला वाटतं. आता यांनी ॲक्च्युली RR पाटलांचा विषय काढला. महाविकास आघाडी होत नाही आहे, ठाकरे म्हणजे राज ठाकरेंमुळे ती होत नाही आहे, काँग्रेस सर्वस्व म्हणत आहे. काय वाटतं तुम्हाला याविषयी? ना, राज ठाकरे साहेबांमुळे महाविकास आघाडी का होणार नाही? राज ठाकरे साहेबांचं विजन एकच आहे, मराठी मुद्दा. त्याच्यावर ज्यांना कुणाला यायचं असेल, आता वेळ आहे की त्यांनी ठाकरे बंधूबरोबर यायचं. ज्यांना मराठी भाषेवर प्रेम असेल, मराठी अस्मितेसाठी लढायची इच्छा असेल, त्यांनी ठाकरे बंधूंसोबत यायचं. मग ते महाविकास आघाडीचे कुणी असू द्या किंवा कुणी असू द्या, म्हणजे राज ठाकरे साहेबांना काँग्रेस असेल किंवा कुणाशी काही घेणं देणं नाही आहे. आपण सत्याचा मोर्चा बघितला होता, त्याच्यामध्ये जो विषय होता तो होता की दुबार मतदार कशा प्रकारे वाढलेत किंवा तो सगळा मतदारांचा घोळ होता. तुम्हाला काय घोळ सापडला आहे का आणि तुमचं लक्ष आहे का? अहो, एवढे गोड सापडलेत ना की लोक मृत्यू झालेला आहे. आमच्याकडे त्यांची लिस्ट आहे, त्यांचे मतदान झालेले आहेत.
आम्ही दाखवलं आहे अधिकाऱ्यांना की ह्यांचे नावं काढा, पण अधिकारी लोक काही ऐकायचे फिराकमध्ये नाही आहेत. ते म्हणतात फक्त याद्या इकडची तिकडे जे झाले आम्ही तेच करणार आहे. फक्त बघा दाखवण्यासाठी हे 8-10 दिवस दिलेले आहेत, पण काही पर्सेंट आम्ही करून घेतलं आहे. पण जे नाही झालं आहे त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे की हे मृत्यू झालेले आहेत, आम्ही लिहून ठेवलं आहे हे मृत्यू झाला आहे. आणि त्याचं बोगस मतदान करायला कोण आला तर नाही त्याला तिथं फटके दिले ना, तर तुम्ही बघा तिथं जागेवरच त्यांना फटके देणार. दुबार मतदार आले इकडं तिकडे पण मतदान करून आले आणि इथं पण येणार तर त्यालाही फटके देणार. याला कायदा हातात घेणं म्हटलं जाईल ना. शेवटी काय करू आम्ही, आमच्याकडे पर्याय नाही. कारण कायदा तुम्ही पाडत नाही. जर तुम्ही कायदा पाडला असता दुबार मतदान उडून टाकले पाहिजे ना. आम्ही दिलं ना तुम्हाला सगळे, तुमचे कामं आम्ही केलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुमचं कामं केलेत, तरी तुम्हाला जर करायची इच्छा नाही ह्याचा अर्थ कायद्याचा भंग तुम्ही करताय. तर आम्हाला कायदा भंग करावा लागेल आणि वेळ आली तर करू. पण ताई काय तुम्ही म्हणत आहात? जर चोर आपल्यासमोर चोरी करतोय तर त्या चोराला आपण असं सोडणार का? हे लोक ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची चोरी करतायत, बरोबर. मग जर चोर आपल्यासमोर चोरी करतो तरी पण आपण हातावात धरून नाही बसणार ना. दुबार मतदार करणार त्याला आम्ही तर ठोकणारच, कारण आम्हाला साहेबांचा आदेश आहे. जरी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल. एक शेवटचा प्रश्न होता तो म्हणजे 16 तारखेला आपण जानेवारी बघूया की ठाकरेंची सत्ता महापालिकेवर असेल का? तुम्हाला याचा विश्वास आहे का? 100% 16 तारखेला ठाकरेंचा महापौर बसणार म्हणजे बसणार. तो मनसेचा असेल की शिवसेनेचा असेल? मराठी माणूस असेल एवढं निश्चितपणे ठाम सांगू शकतो. आज आम्हाला अभिमान वाटेल की 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसांमध्ये एक वेगळा संचार सुरू झालेला आहे आणि सर्व मराठी माणूस एकवटलेला आहे. आपण सत्याचा मोर्चा कशाप्रकारे निघाला आणि सर्व मराठी जनांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. एक नवीन स्वप्न होतं. आज ज्याप्रमाणे यांनी लाडकी बहीण आमच्या ताईंनी सांगितलं, आज या सर्व माझ्या भगिनी किंवा तरुणींच्या हाताला जर रोजगार दिला तर कोणत्याही योजनेची गरज नाही. तुमच्या 1500 रुपयावर आमचं घर चालत नाही. आज 1500 रुपयाचा आमिष देऊन त्यांना बेरोजगार बनवत आहे तुम्ही. त्यांच्या हाताला रोजगार प्रशिक्षण जर दिलं तर यांच्या 1500 रुपयाची भीक आम्हाला नको आहे. आज हे सरकार लोकांना विकत घेण्याचं काम करतं आहे. निवडणुकीच्या अगोदर कुठेतरी अशा फसव्या योजना आणतात. या किती चालतील याचीसुद्धा काही शाश्वती नाही आहे. त्यामुळे जर ठाम सरकार हवा असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली होईल आणि तेच सर्व मराठी जनांना न्याय देतील. तर एकंदरीत काय की यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की या ठिकाणी ठाकरेंचा महापौर असेल, मराठी माणूसच महापौर असेल. यामुळे मुंबईकर जनता यांच्या पाठीशी उभी राहते का, म्हणजेच ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभी राहते का, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. बघत रहा लोकमत मुंबई.